चालले. कोण कोण हा जबाबदार त्याच्यामध्ये आम्हाला माहित नाही कसं ते कोणतरी साऊथ दयानिधी. आता त्यांच्याशी मी बोलणार आहे. आणि मी गणेश देशमुखांना महापौर बंगल्यासमोर असे पत्रे लावले म्हणजे त्या पाठीमध्ये पत्रे लावायचे, आतून सगळी झाडं साफ करायची, तिथे बंगल्याचे प्लॉट काढायचे. आता महापालिकेच्या मोठ्या मुख्यालयाच्या समोर जवळजवळ 60% त्या ठिकाणी झाड आहेत. ती जागा सुद्धा विकलेली आहे. मी त्या तिन्हीच्या बाबतीमध्ये मी आमच्या वन विभागाला सांगितलेले वन संज्ञा लावा तिथे त्या ठिकाणी. कलेक्टर पांचाला बोललो, म्हटलं तुम्ही तर जिल्ह्याचे प्रमुख, तुमच्या नेतृत्वाखाली इथलं पर्यावरण राहतं. अशा प्रकारचे तुम्ही पानवठे, ज्याला आपण वेटलँड, ते वेटलँडचे आपले असलेले 8-10 स्पॉट त्यांनी वेटलँड नाही अशा प्रकारची सर्वेक्षण केलं. अंतिम त्यांनी सही केली नव्हती. त्याने बोलले की आम्ही आमचे मिनिट्स कन्फर्म केले नाहीत. जर कन्फर्म करण्याच्या अगोदर जर त्या ठिकाणी आक्रमकतेने बोललो नसतो तरी कन्फर्म झाले असते आणि हे भूखंड विक्रीला बाहेर निघाले असते. सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत. मी विधान भवनात आमदार असताना बोललो होतो, आता मंत्री असताना बोलतो. लिटरली काही गावाच्या लोकांनी जुनी घरं बांधलेली आहेत, रिपेअर करायचा त्यांनी सुरुवात केली की लगेच त्या ठिकाणी येतात, ते तोडतात, पत्रे लावतात आणि तो भूखंड विकतात. एका दिवसात भूखंड विकला कसं? म्हणजे माझं म्हणणं कशाला का एखादा बिचारा रिपेअर करतो ना, हे टेंडर एखाद्याला दिलेलं जातं आणि त्या ठिकाणी यांचं काम सुरू होतं. इतके नालायक लोक आहेत. आणि आता तर बाब अशी आहे, तुम्हाला माहिती आहे की महसूल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आला माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने की मुंबई आणि उपनगरे हे 2 जिल्हे सोडता महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्या, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका या परिसरामध्ये वन विभागाची जागा सोडून दुसरे असलेल्या सिडको, MIDC किंवा MMB कुठल्याही जागांवर त्या ठिकाणी कोणी घरं बांधली असतील 2011 पूर्वीची, तर ती नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 0 ते 500 पर्यंत 0 किमतीनं ती जागा त्यांना मिळेल. 500 स्क्वेअर फुटाची. त्याचबरोबर 500 ते 1000 रेडी रेकनरच्या 10% आणि पुढे 1000 ते 1500 परत रेडी रेकनरच्या 20%. अशा प्रकारच्या जमिनी देण्यात. मग असे कायदा झालेला असताना सिडकोचे लोक नोटिसा देतात कसे? आता आपल्या एका महाभागाने वॉर्ड ऑफिसरनं त्या लक्ष्मण पाटलाच्या त्या वॉर्डमध्ये एक लोकांना जुनं घर 2000 काहीतरी 8 सालची घरपट्टी आहे, त्यांनी नोटीस लावली. काय तुम्हाला अधिकार आहे? एवढी तत्परता तुम्ही कशी दाखवता? ज्या गोष्टी अनधिकृत आहेत त्या ठिकाणी तुमचं लक्ष, गोरगरिबाचं छप्पर तो सावरतोय त्या ठिकाणी तुम्हाला त्याला डिस्टर्ब करायला, त्याला तणावामध्ये ठेवण्याची तुमची इच्छा कशी होते? लोकांना पॅनिक करत, स्ट्रेस येतो लोकांवर. एखादा जर हार्ट अटॅक आला याची पापं त्यांच्यावर जातील. त्याच्यानंतर आता म्हणजे हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये नीट करून ठेवा, मशिनरी नीट करून ठेवा, पोकलेन तयार करा, बोटी तयार करा. ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी पूर होईल त्याला 2-4-5 दिवस जर पाणी साठले तर त्या लोकांना उंच असलेल्या टायरच्या गाड्यातून त्याला रेशन पाणी देण्याची सोय करा. अशा प्रकारचे मी पालघरला सुद्धा वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर आमचे जाखड मॅडम त्यांना सगळं तिथे पण झाले ना, आज पण आयुक्तांना त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकूण नगरसेवक पण होते, काही कार्यकर्ते पण होते आणि अधिकारी वर्ग 99% अधिकारी वर्ग चांगला आहे असं मी 99% बोलतो. त्यामुळे तुम्ही पर्सेंटेज मला सांगा जरा. पण 1% हलकट लोक या महापालिकेत सुद्धा आहेत, ही गोष्ट खरी आहे. सिडकोमध्ये तर जवळजवळ म्हणजे 20% हलकट लोक आहेत. महापालिकेमध्ये त्यामुळे हलकट लोकांची संख्या कमी आहे, पण ते आहे ते फार आता तीव्र आहेत. अरे प्रश्न असा आहे की नवी मुंबईची जनता टॅक्स भरते. त्या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्णांची संख्या 60% बाहेरची आहे. म्हणजे नवी मुंबईचा रुग्ण आल्यानंतर त्याला जमिनीवर झोपायला लागतो. आणि म्हणून मी महापौर आणि आयुक्तांना सांगितले की पुढच्या महासभेमध्ये अपोलो हॉस्पिटलचे दर आहेत, दर लावा. तशी सेवा पण तशी द्या कोणाला? बाहेरच्या लोकांना. आणि मग बाकी तेवढी संख्या कमी झाली की इथल्या आपल्या शहरात राहणाऱ्या झोपडीतल्या गावच्या नागरिकांना
निश्चितपणे चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल. म्हणजे एखादा अपघात घडला आणि अपघाताचे लोक समजा आले तर त्या ठिकाणी आपले लोक रुग्णात म्हणजे क्वार्टर असतील त्या लोकांनी बाजूला जावं जर ज्याची स्थिती परंतु त्या लोक परंतु 12 महिने 24 तास हा भार कसा सहन करणार. माणुसकी असली तरी सुद्धा म्हणजे असोनी मालक घरचा एक एक शाहीर साबलेचं वगनाट्य होतं. तर ही परिस्थिती आता कामा नये. त्या त्या शहराची जबाबदारी घ्यायला नको. इथे मुंबई आहे, मानखुर्दची लोक येतात, इथे ठाणे आहे, ते मुंब्रा म्हणजे कौशाची लोक येतात, इकडे पनवेलच्या काही भागात लोक आहेत. माणुसकी आणि माझं म्हणणं आहे की अशा लोकांना जर हायटेक जर काही गोष्टी त्यांना महापालिकेच्या कक्षेत नसतील ना तर CSR फंडामधून जनता दरबार असतो या ना आमच्याकडे, आम्ही मदत करतो. आम्ही माणुसकी विसरलेलो नाहीत, परंतु आमच्या मुंबईच्या लोकांनी हे किती सण करावं याला सुद्धा मर्यादा आहे. दादा थांबायला हवं यासाठी तुमची काय वाटतं. मी माननीय आयुक्तांच्या समक्ष अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने जे उपायुक्त आहेत त्यांना मी सूचना दिल्यात. भाजपचा जर एखादा कार्यकर्ता अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम करत असेल ते पहिले ते तोडा. भाजपच्या कार्यकर्त्याने जर कुठे चुकीची भूमिका घेतली असेल त्याच्यावर कारवाई करा. आता काय झालं मगाशी मी सांगितले रिक्षा स्टँड त्या ठिकाणी रिक्षा स्टँड त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलं. तिथे नेत्याचा फोटो माझा फोटो आहेत. काही लोकांनी अज्ञाना म्हटलं गणेश नाईकचा फोटो पहिले काढा, तिथे गणेश नाईकचा बोर्ड पहिले काढा, ती शेड तोडून टाका, नंतर अन्य लोकांची तोडा. ही मी सुरुवात आम्ही केलेली आहे. नकोच आम्हाला ती अशा प्रकारचा खोटा मोठेपणा हा कुणाला भूषणावं नाहीये. आणि आपले राहुल गेटे यांना मी सांगितले, राहुल गेटे सध्या त्याचे ते इन्चार्ज आहेत, त्यांना सांगितले की तुम्ही त्या गोष्टी कारवाई करता. पुढची जूनच्या तारीख असं 14. आणि सर्वाधिक अत्यंत गंभीर तुम्ही ती फक्त माहिती माझ्याकडे द्या. मी हे बघा ह्या इमेजेस आहेत ना अण्णा युनिव्हर्सिटी साऊथला त्यांच्याकडे 2005, 10, 15, 20, 25च्या सगळ्या इमेजेस आहेत. त्या सगळ्या आणून ज्या ज्या कोणी तिथे कारवाई बांधकाम केले असेल ना त्यांच्यावर तशा खटले भरावा. बाबतीत तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. आता तिथल्या आमच्या नगरसेवकांना पण मी सांगितलेले तशा प्रकारच्या गोष्टी माझ्याकडे सोपवा, आम्ही कारवाई करायला लावतो. त्यांच्याकडे JCBच्या बाबतीमध्ये मंत्रालयात मी वरिष्ठ पातळीवर बैठक लावतो आणि माननीय मुख्यमंत्रीच या खात्याचे मंत्री आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक पत्र देतो जेणेकरून मुख्यमंत्र्यांच्याकडून सुद्धा त्यांना समज दिली जाईल आणि इथला आमदार म्हणून या शहराचा एक प्रथम नागरिक म्हणून म्हणजे महापौर प्रथम नागरिक आहे, त्याच्या अगोदरचा मंत्री म्हणून मी पण प्रथम नागरिक आहे. 50-50 तर त्या गोष्टीवर आम्ही प्रकाश टाकू आणि त्या गोष्टीला बंधन शहराला बाब खरी आहे. या बाबतीत आम्ही बैठक लावतो. आपण माझ्या मताशी सहमत आहात का? हा जर जो पूर्ण FSI वापरला गेला तर या शहरामध्ये कार सोडा सायकल सुद्धा नाही, चालत जाताना सुद्धा एकामेकाला धक्के मारायला लागतील. अरे ॲग्री विथ मी? सहमत आहे माझ्या मताशी? मग याच्यावर तुम्ही पण भाष्य करा ना. मी तर मी कॅबिनेटमध्ये बोललेलो आहे की मी नापसंती व्यक्त केलेली आहे. ह्या आडव्या झोपडपट्ट्या ह्या उभ्या झोपडपट्ट्या ह्याच्यातून विद्रुपीकरण होणार आहे. आणि मी जाहीर सभेत बोललो ना, बोललो का नाही बोललोय. आता तुम्हाला सांगू खरं म्हणजे सगळे तुम्ही लोक पेटून उठाल ना, कोण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया. तरी आता बघा तुम्ही दोन दिवसामध्ये पांथल विषय तुम्ही मांडलात. महापौर बंगल्याजवळच्या त्या झाड तोडणं, त्याच्यानंतर अपोलोचे जवळ समोरचे ब्रेक बसला का ना. हे काय या नगरसेवकाने पत्र दिली की पुरेशी नसतात, पण टीव्हीला ज्याला बेइज्जती होते ना त्याला शरम वाटते.